राधे राधे सगळ्यांना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. येडो बघा जा बरं का मुलींना, येडो बघा जा, आईचा येडो बघा जा. बघा, एक शेतकरी असतो, शेतकरी रामकृष्ण हरी मुलींनो, येडो बघा जा माझा. राधे राधे मुलींनो, राधे राधे सगळ्यांना, सगळ्यांना राधे राधे. येडो मुलींनो बघा जा माझा येडो, मस्त असते, तुम्हाला बघायसारखा असतोय. येडो बघा जा. बघा, एक गावामध्ये शेतकरी असतो, शेतकरी असतो, बिचारा लई गरीब असतो. लई गरीब म्हणजे लई गरीब, मेहनत करावं लागतं तेव्हा खायला भेटतं, नाहीतर नाही मेहनत केली तर त्या दिवशी उपाशी राहावं लागतं. शेत होतं परी शेत पिकायचं नाही, नांगरलेलं नसते, डोंगरलेलं नसतंय. मग असं करून करून बायको म्हणली, आता काय करावा, शेत पिकत नाही, कसं लेकरं बाळाचं होणार आपल्या, कशा लेकरं बाळाचं होणार आपल्या. तर ती म्हणली काहीतरी बिझनेस करा. तर ते म्हणला बिझनेस करायला पैसा पाहिजे. आता मग काय करायचं, पाहुण्यांना मागितलं, पाहुण्यांनी पैसा दिला नाही, काय नाही. तर म्हणले आता काय करायला पाहिजे बाबा. तर मग म्हणला चल शेतामध्ये तरी काम करून येतो, काही संध्याकाळपुरतं शेतातलं काय भाज्या बिज्या आणून काय आपलं भाज्या उकडून बिकडून आपण खाऊ. तर मग म्हणला आता भूक लागन मला दुपारी, तर मला खायला काय तर आहे का. तर ती म्हणली बघते गाडग्यामध्ये काय असन तर बघते. कधी काय ठेवलेलं असतं ना, मूठ ठेवलेलं असतं. या पहिल्या बाया मुठमुठ करून ठेवायच्या, तर एक दिवस भागायचं. तर मग ते म्हणले बरं बघते हो म्हणली. मग बघितलं तर गाडग्यामध्ये एवढी एवढी बाजरी निघली, एवढी एवढी बाजरी निघली एवढी. तर मग ती बाजरी तिने 10 मिनटामध्ये दळून घेतली आणि त्याच्या 2 भाकरी केल्या. 2 भाकरी केल्या आणि एक अर्धी भाकर स्वतःला ठेवली, अर्धी भाकर 2 लेकरांना ठेवली कोरकोर, आणि बाकीची भाकर एक भाकर संग घेऊन गेला. म्हणला काहीतरी भाज्या आणतो म्हणला मी शेतात जाऊन, मका बिक्का तोडून उकडून खा म्हणला, लेकरा बाळाला उकडून दे. बरं म्हणली, जावा म्हणली शेतामध्ये, दुपारी जेवा बरं का म्हणली, यात करून दुपारी जेवा म्हणली. तर मग त्याला काम करायला लागला, मक्का तोडायला लागला. म्हणला काही इखन तर काय थोडं धान्य आणून मी. मक्का तोडत 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 त्याला काही टाईमच कळला नाही. टाईम कळला नाही तर मग पोटामध्ये असं वाजायला लागलं, आताडे वरडायला लागले, पोटामध्ये भूक लागलेली. म्हणतो माझ्या तर पोटामध्ये आताडे वरडायला लागले. तर मग गेला पाणी प्यायला. म्हणतो मी तर खाल्लंच नाही, एक भाकर आणली होती खाल्लीच नाही. मग त्याने एक भाकर सोडली, कांदा आणि भाकर, भाजीला काहीच नाही. तर मग कांदा आणि भाकर सोडली तर तेवढ्यामध्ये एक साधू आला. एक साधू आला तर म्हणतो, बाळा मी 2 दिवसांनी भुकी आहे, मला काहीतरी खायला देतो का. ते म्हणला हे बघा बाबा, एक भाकर आहे, तुम्ही अर्धी खा, मी अर्धी खातो. हे बघा एक गाडगभर पाणी आहे, तुम्ही अर्धं पाणी प्या, मी अर्धं पाणी पितो. बरं म्हणला बाळा तू खा, मला नको. नाही म्हणला साधूजी तुम्हीच खायला पाहिजे. तर मग साधूनं बघा अर्धी भाकर खाल्ली, हे शेतकऱ्याने अर्धी भाकर खाल्ली, आणि मग त्याचा आत्मा शांत झाला. अर्धं पाणी पिलं दोघांनी. पाणी पिल्याच्या नंतर मग आराम झोपले जरा त्याच्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली. तर मग उठला, साधू उठला आणि त्याला म्हणला उठ बाळा, म्हणला उठ. तर ते म्हणला का साधूजी तुम्हाला जायचं आहे का. हो म्हणला मला जायचं आहे, माझा जायचा वेळ आलेली आहे, मला जावं लागेल. बरं म्हणला मी एक का साधू म्हणला तुला मी एक शिक्का देतो. तर ते म्हणला कशाचा शिक्का आहे. ते म्हणला असाच शिक्का आहे, काय चांदी सोन्याचा नाही आहे, असाच शिक्का आहे, तर हे शिक्का घेतो. ते म्हणला तर हे शिक्का लोखंडाचा घेऊन मी काय करू. तर म्हणला तू काय कर, दरवाजामध्ये खड्डा कर, रात्रीच्या 12च्या नंतर झोपतेच सगळे, आजूबाजूवाले झोपलेले असते, तर ते खड्डा कर दरवाजामध्ये, 12च्या नंतर सुमसाम झालेली असती, आणि त्या खड्ड्यामध्ये ते शिक्का टाक. असं ओम नमस्तेवाय, ओम नमस्तेवाय, ओम नमस्तेवाय, ओम नमस्तेवाय, ओम नमस्तेवाय करून ते शिक्का त्याच्यामध्ये
जमीनमध्ये पुरते. पूर आणि असं माती टाकून साफ कर आणि नंतर नमस्ते वाय नमस्ते वाय म्हणत राहा. आणि मग 5 मिनटं झालं म्हणते, बघा तुम्ही विश्वास केला आणि त्याला अर्धी भाकर दिली त्या साधूला आणि तुम्हाला फसवलं त्याने. म्हणतो, नाही ग, जरा थांब ना, काय तूप खाल्लं तर लगे रूप येतं का? तर बरं म्हणली. आणि मग भरभर 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 एक झाड आलं आणि पैशाचं झाड आलं आणि पैशाचाच पाऊस पडला दरवाजात. पैशाचं म्हणजे सोन्याचे शिक्के पडायला लागले. पैसे पडायले, सोन्याचे शिक्के पडायला लागले. म्हणतात, अरे बापरे, हे काय चमत्कार आहे. मग असे ओटीमध्ये घेते, असं येचून ओटीत टाकते, ओटी भरतं. ते म्हणते, जा लवकर घरी तू, मी शिक्का काढून घेतो. आणि मग 1-2 टाईम केलं की ते आमिर झाले, मोठे झाले, पैसेवाले झाले. आजूबाजू बोलायला लागले. म्हणते, हे काय झालं, यांच्याकडे खायला पैसा नव्हता, भाजी त्यांना खायला भेटत नव्हती, भाकर आणि भाजी त्यांना भेटत नव्हती खायला, हे कुठून एवढी धन आली. मग म्हणले, आजूबाजूवाले म्हणले, आपण ह्यांच्या घरात जाऊन बघू रात्रीचं. तर मग त्याने रात्रीचं आले आणि ते करायला लागले तसं, खड्डा खोदून ते शिक्का त्याच्यात ठेवायला लागले. आणि ठुला तर पैशाचा पाऊस, सोन्याचा पाऊस पडला. मग म्हणतात, बापरे, हे तर लखोपती होणार आणि आपल्या गावामध्ये काय इज्जत आहे. मग एवढा भिकारी माणूस, गरीब माणूस एवढा लखोपती झाला. आणि मग हे झोपले नवरा बायको, हळू दोघं नवरा बायको येतात आणि हळू ते पेटीमधला शिक्का काढून नेतात आणि मग पुरते तर त्यांच्या दरवाज्यामध्ये खड्डा खंदून आणि झाकून टाकतात. आणि नंतर ओम नमस्ते वाय, ओम नमस्ते वाय म्हणतात. तर काय नसतं, झाड उगवलं, पण नुसतं काट्याचं झाड उगवलं, नुसते काटे त्यांच्या अंगावर पडायला लागले. पैसे सोनं पडायचं तर नुसतं काटे अंगावर पडायला लागले. बघा ना, माणसाचं कसं असतं ना. आता ह्याला जर मागितलं असतं तर ह्याने दिलं असतं की, ह्या गरीबनं दिलं असतं की त्याला. पण बघा ना, माणसाचे मनं कसं असतात. करायला गेले एक आणि झालं दुसरं. आणि मग आले पळत पळत, सगळे काटेच अंगावर आले पळत पळत ह्यांच्याकडं. म्हणले, अरे तुम्ही झोपल्याच्या नंतर आम्ही तुझं ते शिक्का नेला आणि पुरला तर नुसता पैशाचाच पाऊस पडला. झाड उगवून पैशाचा पाऊस पडायचा तर नुसता काट्याचाच पाऊस पडला. म्हणून आम्ही तुझ्याकडं पळत पळत आलो. आता हे काटे आमच्या अंगावरले कसे जाणार. तर म्हणला, काय नाही, म्हणला, ओम ओम नमस्ते वाय म्हणा, सगळे काटे जातील. आणि आता हे काम तुम्ही पण करू नका. आता हे तर माझ्या पण कामाचं नाही राहिलं, तुमच्या पण कामाचं नाही राहिलं. आता हे काम काय तुम्ही करू नका. तर बघा ना, ते काम नाही केलं त्याने. आणि मग ते म्हणला साधूला, बायको म्हणली त्याची, साधूला कुठं असते तिथं जावा आणि साधूला बोलवा आणि शिक्का त्यांचा वापस द्या. बस झाली, आपल्याला धनदौलत झाली ना, कामापुरती झाली, 4 पिढ्या बसून खायापुरती झाली, आपल्याला काहीच नको. हे आता आपली इमानदारी जागवा. म्हणून मग गेला शेतामध्ये, नामस्मरण करत बसला. साधू आला, साधूला कहाणी सांगितली आणि मग ते शिक्का त्याला वापस दिला. बघा, असं असतं, ज्याच्या नशिबात धनदौलत असते ना, तर ते कोणत्याही रूपामध्ये धनदौलत येते हो. म्हणून नाही का, कुणाचं घ्यायची आशा नाही करायची. बघा, कुणाचं घ्यायची आशा नाही करायची. म्हणून नाही का, देवाने दिलं ना, त्याच्यातच शुक्रिया मांडायचा.